श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज दिनांक 30 मे 2026 वार शनिवार रोजी 11:57 पौर्णिमा लागणार आहे आणि ती रविवारी दुपारी 2:14 समाप्त होणार आहे. तर या कालावधीमध्ये तुम्हाला कुलदेवीची विशेष अशी सेवा करायची आहे. ही पौर्णिमा अधिक महिन्यात आल्यामुळे जास्त फलदायी आहे आणि तिचे कितीतरी पटीने फळ आपल्याला मिळत असते. त्यामुळे तुम्हाला कुलदेवीची कोणती सेवा करायची आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अधिक पौर्णिमेचे महत्त्व खूप फलदायी आहे. या पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या कुलदेवीची विशेष सेवा आणि कुळाचार करणे खूप फलदायी ठरतो. तुम्हाला या दिवशी तुमच्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. जर शक्य होत असेल तर तुमचं जे कुलदेवीचं मूळ पीठ आहे तिथे जाऊन तुम्हाला देवी मातेची ओटी भरायची आहे. शक्य नसेल तर जवळच्या म्हणजे तुमच्या घराजवळ जे देवीचं एखादं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही ओटी भरू शकता. तेही शक्य नसेल तर घरातच तुमच्या मूर्ती, फोटो किंवा जर टाक असेल तर त्यांची देखील तुम्ही ओटी भरू शकता. ओटी भरण्यासाठी साडी, अलंकार काही, त्याचप्रमाणे आपले खारीक, खोबरं, सुपारी आणि जे म्हणजे ओटीचं सामान असतं देवीचं ते आणि काही अलंकार वापरावेत. जर तुम्हाला शक्य होत असेल तर. नसेल होत तर तुम्ही खणनारायणाने सुद्धा देवीची ओटी भरू शकता. जर काही कारणामुळे तुम्हाला देवीची ओटी भरणे शक्य नसेल तर ती साडी तुम्ही तुमच्या आईला किंवा सासूबाईला देखील देऊ शकता. या कालावधीमध्ये शनिवार आणि रविवार जो मी तुम्हाला टाईम सांगितलेला आहे त्या कालावधीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ जर तुमच्याकडून होत असेल तर नक्की करा. किंवा जर हे होत नसेल तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण देखील करू शकता. तसेच तुम्हाला या दिवशी कुलदेवीचे कुंकुमार्चन देखील करायचे आहे. कुंकुमार्चन करत असताना देवीच्या पायापासून ते डोक्यापर्यंत तुम्हाला कुंकुम अर्चन करायचे असते. त्यामुळे तुम्हाला या दिवशी आवर्जून कुंकुमार्चन करायचे आहे. मग तुमच्या घरात जर टाक असेल, देवीचा फोटो असेल, देवीची मूर्ती असेल, लक्ष्मी मातेची किंवा अन्नपूर्णे मातेच्या मूर्तीवर देखील तुम्ही हे करू शकता. आणि तुमच्याजवळ जर फोटो असेल तर फोटोवर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर देखील तुम्हाला कुंकुमार्चन करायचे आहे. तसेच या दिवशी देवी मातेला लवंगाचे अर्चन करणे खूप लाभदायी मानले जाते. हे अर्चन करण्यासाठी 99 मंत्र किंवा ब्लात्मक मंत्राचा 21 वेळा जप करून 21 लवंगा देवी मातेला अर्पण कराव्या. आणि त्याच लवंगा मग तुम्ही मसाल्यामध्ये तुमच्या घरामध्ये वापरू शकता. म्हणजे त्या लवंगा तुमच्या सर्वांना म्हणजे तुम्हाला किंवा तुमच्या घरातील सर्व सदस्यांच्या पोटामध्ये जाणार आहेत. त्यामुळे त्या तुम्हाला ग्रहण करायच्या आहेत. तर असं तर आपण ग्रहण करू शकत नाही, तर त्या मसाल्यामध्ये टाकून तुम्हाला ते घरामध्ये स्वयंपाकात वापरायच्या आहे. कुळाचाराचा भाग म्हणून या दिवशी एका तरी सवाष्ण स्त्रीला तुम्ही तुमच्या घरामध्ये जेवू घाला. जर हे शक्य नसेल तर दुधामध्ये केसर टाकून तुम्ही तिला खीर बनवून तुम्ही तिला देऊ शकता. आणि खीर देऊन काही दक्षिणा देऊन तिचा तुम्ही मानसन्मान करू शकता. तसेच तुम्हाला जर शक्य असेल तर पुरणाचे दिवे करून देवीला ओवाळायचे आणि आरतीसुद्धा करायची आहे. जर तुम्हाला ही गोष्ट शक्य होत असेल तर नक्की आवर्जून ही गोष्ट करा. या अधिक महिन्यामध्ये विशेष म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला कुलदेवीची जेवढी सेवा शक्य असेल तेवढी सेवा तुम्हाला करायची आहे. त्यामुळे देवी मातेची कृपा तुमच्यावर अखंड राहील. तुम्हाला देवीला वाण द्यायचे आहे किंवा तुम्ही वाण देऊ शकता. तुम्ही या दिवशी 33 अनारसे आणि 33 दिव्यांची देखील तुम्ही देवीच्या मंदिरामध्ये दान देऊ शकता किंवा घरी दान देऊन तुम्ही त्या गोष्टी एखाद्या सुवाष्ण स्त्रीला द्याव्यात. त्याचप्रमाणे 99 मंत्राचा तुम्ही 108 वेळा जप करू शकता. आणि भगवान विष्णूंचीही तुम्हाला या दिवशी जास्तीत जास्त सेवा करायची आहे. कारण जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी आपोआपच चालून येत असते. त्यामुळे भगवान विष्णूंची तुम्हाला सेवा करायची आहे. या दिवशी तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम वाचायचे आहे. तसेच ओम भगवते वासुदेवाय या मंत्राचा
जप करत राहायचं आहे दिवसभर किंवा 108 वेळा तुम्ही जप करू शकता. जर तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून देऊ शकता आणि ते ऐकू शकता. त्याचप्रमाणे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा देखील तुम्हाला जप करायचा आहे. तुमच्याकडून जेवढी सेवा शक्य असेल तेवढी सेवा तुम्हाला अधिक पौर्णिमेच्या या दिवशी करायची आहे. कारण ही अधिक महिन्यात आलेली पौर्णिमा आहे आणि अधिक महिन्यात आलेल्या सर्वच गोष्टी म्हणजे आपण ज्या ज्या काही गोष्टी करतो त्याचं आपल्याला कितीतरी पटीने जास्त फळ मिळत असतं. म्हणून ही सेवा करायच्या असतात आणि तुमच्या कुलदेवीची कृपा अखंड राहण्यासाठी देखील तुम्हाला या दिवशी ह्या सेवा करायच्या आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच भक्तिपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.